सरळ उत्तर देत नाही, मग आपल्याला शोधून काढायला लागतं, त्याचा आपला वेळ जातो, आपला मनस्ताप होतो तो वेगळा. त्याच्यामुळे विचार करून जायचं की 2-3 तासांनी पोहोचू आपण. ओके, आझम कॅम्पसला काय होतं तुमचं तिकडे? मॅम आम्हाला 1 महिन्याच्या क्लासेसला पाठवलं होतं शाळेकडून. कसले क्लासेस आझम कॅम्पस मध्ये? आम्हाला 1 महिना कसले क्लासेस? आम्हाला तिथे शिकवलं होतं टीचर. कशाचे क्लासेस होते? एम ब्लॉक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर अच्छा, वगैरे वगैरे. टेक्नॉलॉजीचं काहीतरी. हा मॅम. अच्छा, चौपाट तिथे तुम्हाला मुंबईला जावं लागेल, तिकडे खूप साऱ्या चौपाट आहेत. कुठल्याही तुम्ही दादर चौपाटीवर गेलात तरी काही प्रश्न नाहीये. ते चांगलंय, मुंबई चांगलंय, मला आवडतं मुंबई, पण तिथे खूप गर्दी असते. लोकांना फिरायचं म्हणजे गर्दीत फिरायचं, जे त्याच्यात कम्फर्टेबल आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पुण्यामध्ये तो प्रॉब्लेम नाही, पुण्यामध्ये वेळेचा प्रॉब्लेम आहे. इथे बसने फिरावं लागतं, त्याच्यामुळे थोडा वेळ जातो. आणि खूप भरलेल्या बसेस असतात आणि खूप चांगल्या बसेस आहेत, म्हणजे एसी बसेस पण आहेत. पण कसं आहे की खूप लांब लांबच्या टोकावरच्या बसेस नेहमी भरलेल्या असतात आणि आपल्याला माहित नसतं की हा स्टॉप कुठे आहे, ह्याच्या पुढचा स्टॉप कोणता आहे, आपण ह्याच रस्त्याने बरोबर चाललोय का, हे खूप कन्फ्युजन इकडे. आणि इथल्या बस स्टॉप वरती नावं नाही आहेत की इथे ह्या बसेस येतात किंवा ह्या रूटने येणार आहे, असं वगैरे काही गाईड करणारं काहीच कुठल्याच बस स्टॉपवर नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला लोकांना विचारून ते करावं लागतं. सो तो एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे. धारावी. माझी बहीण पण राहते पुण्याला, मी गेली. बरं, कुठे पुण्यामध्ये? क्वेश्चन आहे. बोला, 1 मिनिट. येस मॅम, जे आपलं म्हणजे 12वीला जे आपण सायन्स घेतो तर त्यामध्ये केमिस्ट्री आपली इम्पॉर्टंट असते आणि त्याद्वारेच असं डॉक्टरांसाठी ती केमिस्ट्री महत्वाची असते. आणि जे पिरियोडिक टेबल आहे ना मॅम, त्याच्याद्वारे आपल्याला म्हणजे मेडिसिन तयार करतात का, म्हणजे असं केमिकल. चांगला प्रश्न आहे. हाँ, याचं उत्तर मी सांगते. हाँ बोलिए. हाँ मैम, मुझे ना होस्ट कंट्रोल दीजिए, मेरा खत्म हो गया, पता नहीं क्या हुआ. ये 3 डॉट्स है वहां पे ना. कहाँ से दूर सेटिंग्स में होगा क्या? नाही मॅम, तिथे 3 डॉट असतात ना, तिथेच आहे. हो, पण तिथे मला दिसत नाहीये होस्ट कंट्रोल म्हणून काही. मी त्या 3 डॉट वरच गेले होते आता. मॅम जर डबल प्रेस केलं तर होस्ट बनवा आपण असं ऑप्शन येतं. मॅम म्हणजे तुम्हाला ना ज्यांना होस्ट बनवायचंय त्यांच्या जे नाव आहे ना त्याच्या साईडला 3 डॉट असतात, त्याच्यावर क्लिक केल्यावर येतं. ओके, थँक्यू. मी ह्या कुठल्या टेक्निकल गोष्टींमध्ये डोकं चालवत नाही अजिबात. आता संगीता मॅम कुठे गेल्या? मिले क्या आपको? हाँ, आ गए. रुकिए, लेट मी चेक. अरे रुकिए, अरे मुझे 2 मिनटं जरा मेसेज करू नका, थांबा जरा. रुको बच्चों, आप लोग मैसेज मत करो, आप लोग कुछ नहीं बोलेंगे अभी. आपका आवाज ठीक से नहीं आ रही. आवाज नहीं आ रही. 2 मिनट. दीपिका मैम, जहाँ पे आपको 74 पीपल दिख रहे हैं ना, हाँ, पीपल काउंट हो रहा है ना, उस पे क्लिक करिए और मेरा नाम सर्च करके मुझे वहां से मिल जाएगा. आप मुझे मिल गए हो, लेकिन आपके नाम के इधर मैंने 3 डॉट जब प्रेस किए तो मुझे रिमूव फ्रॉम दी कॉल वगैरह ऐसे आ रहा है. मुझे आपको होस्ट कंट्रोल देने का ऑप्शन नहीं दिख रहा है यहाँ. रुको, मैं ना स्क्रीन शेयर करती हूँ, आपको दिखेगा प्रॉब्लम क्या हो रहा है. अच्छा, तो यू कैन टेल मी एग्जैक्टली वेयर आई नीड टू सर्च. देखिए, अभी आप संगीता के आपके नाम के यहाँ पे मैं यहाँ पे क्लिक कर रही हूँ. वेर यू आर, यहाँ पे. आप रुकिए. रुद्र थांब बाळा, 2 मिनिटं, काही मेसेज करू नका. मुलांना थांबा रे, पिरियोडिक टेबल वगैरे आपण सगळं बोलू. थांबा जरा, मला मॅम ना जरा तो होस्ट कंट्रोल देऊ द्या. संगीता मैम कहाँ गए आप वापस? चलो यहाँ से देखते हैं. आपको दिख रहा है मैं क्या कर रही हूँ? यस मैम. यस मैम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ना वरती सर्च पण करू शकता. अगं हो, पण ते आता इथे होता की PQRS खाली असतील. आल्या, हे बघ संगीता. ऍड ॲज अ को होस्ट. चलो,
देखिए आप, हाँ बन गए, चलो हाँ, गुड, थँक यू मॅम, थँक्यू. वेलकम वेलकम ना. चलो चला, थँक्यू मुलांना, तुम्ही मला मदत केली इथे सांगण्यासाठी, हे होत नव्हतं मगाशी. चला बरं, आता आपण बोलूया त्या गोष्टी ज्याच्याबद्दलचं डिस्कशन आपल्याला घ्यायचं. आणि तिने एक प्रश्न विचारला की त्याचा काय उपयोग होतो, बरोबर ना. स्टॉप शेअरिंग नाही, मला दाखवायचं तुम्हाला. बरं, इंटरेस्टिंग केमिस्ट्री एवढंच आहे फक्त. काय ग, काय बोलायचं, बोल. विचारलं ना दीदी कुठे राहते, माझी दीदी ना चाकण आहे ना तिकडे राहते. ओके ओके, माझ्या इकडनं 3-3.5 तास लागतील ते पोहोचायला. मॅम केमिस्ट्रीचं जे एलिमेंट आहेत त्याचा म्हणजे मेडिसिन साठी उपयोग होतो का, असं माझा प्रश्न. येस, होतो होतो होतो, ते सगळं सांगायचं होतं. म्हणूनच मी हे 4 मुद्दे शोधून काढलेले आहेत. ऐका, हे 4 मुद्दे मी का शोधून काढलेले आहेत आणि त्याचा काय उपयोग आहे हे आपण आधी जरा बोलूया. बघा, डेंजरस एलिमेंट्स का बरं मी हे घेतलं. आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला लक्षात असेल, आपण सगळ्यांनी पिरियोडिक टेबल बघितलेलं आहे. सगळ्यांच्या लेक्चरमध्ये एकदा तरी मी पिरियोडिक टेबल दाखवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की ते काय असतं, त्याच्यामध्ये सगळ्या एलिमेंट्सची रचना दाखवली आहे, बरोबर ना. तर त्याच्यामधले डेंजरस एलिमेंट्स, काही एलिमेंट्स जे आपण खाल्ले तर काय होईल, असा एक मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ मला मिळाला. आता हे आपल्याला माहिती आहे की आपलं सगळं शरीर आणि आपल्या आजूबाजूला असलेले सगळे पदार्थ हे मूलद्रव्यांनी बनलेले आहेत, म्हणजे या एलिमेंट्सनी बनलेले आहेत, बरोबर. पण ह्या एलिमेंट्स मधले काही एलिमेंट्स जे आपल्या खाण्यापिण्यामध्ये, जसे की NaCl, जे सोडियम क्लोराईड, जे मीठ आपण खातो त्यातला सोडियम हा काय आहे, हा मेटल आहे, म्हणजे हा अल्कली मेटल आहे आणि खूप रिएक्टिव्ह मेटल आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, पाण्यात पडला की तो ब्लास्ट होतो, त्याचा बॉम्ब सारखा फुटून जातो, तो जोरात स्टोरी पण सांगितली होती. करेक्ट. पण तोच सोडियम क्लोराईड आपण जेव्हा मिठातून खातो तेव्हा का सांगितलं असतं की मीठ प्रमाणात खा, म्हणजे त्याच्या मागचं कारण काय आहे. पोटात गेल्यानंतर सोडियम वेगळं, क्लोरीन वेगळं, बरोबर आहे ना. NaCl हा आयोनिक कंपाऊंड आहे, पाण्यात गेला की Na+Cl- असं होतं, आठवतंय का. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये एखादी गोष्ट कंझ्युम केल्यानंतर काय होतं, हे NaClच्या उदाहरणातनं मला असं क्लिक झालं की अरे हो बरोबर आहे, हे अगदी बरोबर आहे. आपण जे म्हणतो की मीठ कमी खा, जास्त नको, म्हणजे जास्त झालं तरी पण चांगलं नाहीये, ते कमी असेल तर चालेल असं म्हणतो आपण, बरोबर ना. वरून मीठ घेऊ नका. सो असं ते जे काही त्याच्या मागचं लॉजिक आहे ते तेव्हा मला पटलं. नंतर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आपल्याला झालेला मुद्दा आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी हा पिरियोडिक टेबल मधला सगळ्यात महत्वाचा आणि एक वेगळा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे पिरियोडिक टेबलमध्ये SPDF ह्या 4 गटामध्ये आपण एलिमेंट्सला मांडलंय, बरोबर ना. त्याच्यामधले रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स हे एकदम वेगळेच लोक आहेत. म्हणजे असे लोक आहेत की ते स्वतःला तसं सेल्फ शायनिंग लोक आहेत ते, आणि ते वेगळेच लोक आहेत, एकदम वेगळेच लोक आहेत. सो ते रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स म्हणजे काय आणि ते कुठून सुरू होतात आणि ते का बरं असे असतात. बरं, ते रेडिओ ऍक्टिव्ह आहेत म्हणजे नक्की काय करतात, थोडं आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला मेरी क्युरी आणि तिचा ते रिसर्च बद्दल पण सांगितलं होतं रेडिओ ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण बोललो होतो. पण इन जनरल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स बद्दलचं थोडंसं जास्तीचं आपल्याला या व्हिडिओमधनं समजेल. आता हायड्रोजनचे आयसोटोप असतात का, या प्रश्नाचं आधी मला उत्तर द्या तुम्ही. आयसोटोप्स असतात का. आयसोटोप्स म्हणजे समस्थानिक. हायड्रोजनचा समस्थानिक आहे का कोणी. हायड्रोजन हा पिरियोडिक टेबल मध्ये कोणत्या जागेवर आहे हे सांगा बरं आधी मला. ग्रुप पहिल्या ग्रुप मध्ये पहिलाच आहे ना हायड्रोजन, पहिला 1H1 बरोबर. मग त्या हायड्रोजनचे कोणी समस्थानिक आहेत का. समस्थानिक म्हणजे त्याच्याच गटातले त्याचे जुळे तिळे भाऊ म्हणजे आयसोटोप आहे का कोणी. हॅलोजनचा ग्रुप आहे. हॅलोजनचा ग्रुप हा 17वा ग्रुप आहे. आपण हायड्रोजन बद्दल बोलतोय. ही एक खूप मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी तुम्हाला आज समजेल. हायड्रोजनचे 2 आयसोटोप आहेत, ठीक आहे. आणि नंतर एक कार्बन डेटिंग ते असतात ना, ते पुरातत्व विभागातले लोक ते असे काय जुने गडे मुर्दे उखाड के उसके ऊपर रिसर्च करते, किती वर्षापूर्वीचे होते, त्याच्यामध्ये काय होतं आणि कशा पद्धतीची सगळी रचना होती, ह्या सगळ्याची माहिती कार्बन डेटिंग मधून मिळते. मग राम सेतू पिक्चर बघितलाय का कोणी. येस मॅम, मी बघितलाय. हो का नाही. राम सेतू हा एक मस्त पिक्चर बघितला असेल तुम्ही. तर त्याच्यामध्ये ते काय करतात सांगा मला. राम सेतू मध्ये
ते काय करतात, म्हणजे ते कसलं तरी कार्बन डेटिंगचा वापर करतात. तुम्हाला लक्षात आहे का? माझं नेटवर्क खूप अनस्टेबल झालंय का? थोडं थोडं हँग होतंय. बरं सांगा बरं मला, कार्बन डेटिंग करतात म्हणजे काय करतात ते? मैम स्क्रीन नहीं दिख रही है। हा, मी स्क्रीन दाखवलीच नाही अजून. मी प्रश्न विचारते तुम्हाला, सांगा बरं. मैम आवाज नहीं बोलत आहात? आवाज पण येत नाहीये? मैम हॅलो. बोला. नाही मॅम, आमच्याकडे येते. मॅम येतोय आवाज. आवाज येतोय बरं मॅम. बाळांनो, जरा ओके, रेंज मध्ये या तुम्ही पण लोक. मी माझा कॅमेरा थोडा वेळ बंदच ठेवते आणि आपण जरा चेक करू. येते. ओके, चला मला सांगा, त्याच्यात तो राम सेतू किती वर्षापूर्वीचा होता बरं का, हे शोधून काढणार असतात ते, बरोबर ना? तर त्याच्यासाठी ते काय करतात? हो मॅम. हा, त्याच्याकडे तुम्हाला आठवत आहे पाण्यातून थोडासा दगड काढताना हा, दगड बरोबर. काढतात. रिसर्च करतात मॅम. त्याच्यावरती रिसर्च करताना हा, लटक त्याच्यात सॉइल कंपाऊंड बरं. मॅम माय नेम इज नेहा विनोद पाटील. ओके, हॅलो. तू आज पहिल्यांदा आलीस का? मॅम हम्म. तुम्ही रिपीट करता का? मी आता जॉईन झाले. हो, अगं आज आपण हो, अशा मी पण वेगवेगळ्या आता इंटरेस्टिंग join झाले. गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्याच्याबद्दल सहसा आपण बोलत नाही. तर आता आपण बोलतोय की म्हणजे एलिमेंट्स पिरियोडिक टेबल मधले जे काही डेंजरस एलिमेंट्स आहेत त्याच्याबद्दल बोलतोय. नंतर एक प्रश्न विचारलाय की रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, पिरियोडिक टेबल मधल्या एलिमेंट्सचा अभ्यास करून आपल्याला मेडिसिन्स बनवताना त्याचा उपयोग होतो का? त्याचा उपयोग होतो, कारण की काही काही औषधं जी आहेत ती रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहेत. आयोडीनचा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे, जो आपण औषधांमध्ये वापरतो, कॅन्सर ट्रीटमेंटला वापरतात. आणि अशी बरीच औषधं आहेत ज्याचा अभ्यास तुम्हाला त्याच्या केमिकल फॉर्म्युला मधनं कळतो, त्याच्या स्ट्रक्चर मधनं समजतं की ते कुठे काय रिॲक्ट करणार आहे, ते कुठे टार्गेट करणार आहे. तर ऑब्व्हियसली एलिमेंटचा अभ्यास आहेच त्याच्यामध्ये. पिरियोडिक टेबल नाही दाखवणार आहे, मी सरळ तुम्हाला हे दाखवणार आहे, व्हिडिओ दाखवणार. पहिले व्हिडिओ बघूया का आपण? तुम्ही जरा तुमचं माईक बंद करा म्हणजे तुम्हाला ऐकू येईल. पवन, माईक बंद कर बाळा. आता मी तुम्हाला दाखवणार आहे माईक बघू बरोबर. पवन, तुझा माईक ऑफ कर. परत शेअर करते मी. चला, आता झाली शांतता. स्क्रीन मोठी करते आणि व्हॉल्यूम फुल करते. मग मला सांगा की तुम्हाला ऐकू येत आहे का? आवाज आला? आवाज आला का तुम्हाला? मेरी आवाज को क्या हो गया? उप्स. हॅलो, अरे मुलांनो, तुम्हाला आवाज येतोय का? मी वेगळ्या ह्याच्यात दीपिका मैम आवाज नहीं आ रही है. पण केलंय ते. येस मॅम. ओके ओके, डन. चलो चलो, लेट अस सी. ओके. You know, this is helium. Helium consume करने से आवाज ऐसी हो गई है. I know काफी cringy sound कर रही है. Because actually, no helium means तुम्हारे गले में oxygen be like हम साथ साथ हैं, which means normal आवाज. But yes, helium means oxygen be like हम आपके हैं कौन, which means पतली आवाज. Interesting, है ना? But you know what? There are still many elements in the periodic table which are more interesting and quite dangerous than helium. Hey, what's this? कोई है? Oh, okay. It's periodic table. तो फिर लेट्स गो बैक इन इट और इन 118 एलिमेंट्स में से हर एक ब्लॉक के कुछ सबसे यमी और डेंजरस एलिमेंट्स को चुनते हैं और उन्हें चख के देखते हैं. सो फर्स्ट इज सोडियम. मजा नहीं आ रहा है. अभी मजा आएगा ना भिड़ो. ये हुई ना बात.
आफ्टर ऑल दोनों मेड फॉर ईच अदर है। आई मीन दोनों एक के ही दुश्मन हैं। पानी, लिक्विड, जो इनके बदन पे लगते ही चिपक जाते हैं। यानी कि if आपने सोडियम या पोटेशियम को खाना चाहा, खाना तो छोड़ो चखने की भी ट्राई की, तो ये आपकी जुबान पर चिपक जाएंगे। तो आपकी भी जुबान चिपक जाएगी, क्योंकि सलाइवा भी तो एक टाइप का लिक्विड ही होता है ना। और सोडियम से पैदा हुए सिर्फ आपकी जुबान पर ही नहीं बल्कि आपके दिल पे भी लगाम लग जाएगा, यानी कि स्ट्रोक एंड देन हार्ट अटैक। और इसीलिए तो कहते हैं सोडियम नमक खाओ स्वाद के अनुसार और कैल्शियम खाओ सेहत अनुसार, क्योंकि नॉर्मल कंजम्पशन यानी कि तंदुरुस्त हड्डी पसली, बट ज्यादा कंजम्पशन यानी कि ना तंदुरुस्त हड्डी पसली, दांत और फेफड़े, मतलब पूरा शरीर, क्योंकि इससे है रिस्क ऑफ हार्ट डिजीज प्लस प्रोस्टेट कैंसर प्लस पुअर किडनी फंक्शनिंग प्लस एक्सट्रीम टायर्डनेस एंड अ हाई रिस्क ऑफ डेथ फ्रॉम हार्ट डिजीज। और इससे बचने का सिर्फ एक ही तरीका है, डोंट बी ग्रीडी, और बस उठाओ उतना ही जितना खाने की जरूरत है, क्योंकि दैट विल ट्रीट कैंसर एंड सो डज रेडियम। डिस्क्लेमर, इन लिमिटेड क्वांटिटी। आपको ये पता है राइट कि रेडियम रेडियो एक्टिव होता है। खाना तो छोड़ो, उसके संपर्क में भी आना यानी कि यमराज के दरबार में जाना। जैसे ये महिलाएं चली गई when during the World War I. That time US hired 100+ ladies to paint watches and phone dial pads so that it can glow at night और soldiers को कोई दिक्कत ना आए। But दिक्कत तो आई not to these soldiers but to those ladies. Radium started reacting. कुछ की जान गई तो कुछ को अल्सर्स हुए, कुछ को ब्लीडिंग हुआ तो कुछ के दांत गिर गए। And you know what was worst? कुछ के जबड़े ही कटवाने पड़ गए। You know, just so that radioactive elements body में ना फैले। But at last वो भी मर गए। So now you know how dangerous it is. तो अब जब पता चल गया तो यहाँ पर क्यों खड़े हैं हम? Run to copper. Copper is safe and so common. But not only copper, your body needs other elements too. जैसे कि बायोटिन, जो ना सिर्फ आपके नर्वस सिस्टम को ही हेल्दी रखता है बल्कि आपके लिवर, आईज और स्किन के भी प्रॉब्लम्स फेस करने पड़ते हैं। सिर्फ इतना ही नहीं बल्कि आपके हेयर थिनिंग और हेयर निकलने के प्रॉब्लम के पीछे भी बायोटिन की कमी ही एक रीजन है। एंड इफ योर बॉडी इज लैकिंग इन बायोटिन, देन मैं आपके लिए लेके आया हूं मैन मैटर्स हेयर गमीज। Do you find yourself adjusting, not answering back, crying when nobody is watching and venting? हेलो फ्रेंड्स, मैं हूं गौरव और मुझे एक बात। तो व्हिडिओ गेला, थांबा 2 मिनिट। ते मध्येच काहीतरी ऍड आली होती, ती चेंज करण्याकरता मी तो घालवत होते तर तो व्हिडिओ चेंज झाला। वेट, आपण परत लावूया आणि पुढचा भाग लावूया डायरेक्ट। आता तुम्हाला दिसतंय ना? Or to book a free healthcare consultation. I mean, आपने कई बार कॉपर की प्लेट्स में खाना खाया होगा और कुछ नहीं तो एटलीस्ट कॉपर की बोतल से पानी तो पिया होगा, which is good क्योंकि कॉपर kills microbes. Wait, what? Kills what? यानी कि it's toxic, right? एंड बॉडी टॉक्सिक चीजों को सिर्फ एक लिमिट तक ही कंज्यूम कर सकती है, जहां कॉपर यानी कि क्यूप्रम Cu की लिमिट है 1000 mcg। अगर ये लिमिट क्रॉस हुई तो कॉपर माइक्रोब्स को तो मारेगा ही, बट साथ में आपके सेल्स को भी मारने लगेगा। सेल्स मर गए तो सैडली तुम भी मर गए, बट स्टिल इट्स नॉट दैट सैड। इट्स नॉट अ दर्दनाक मौत, बट फिर भी इट्स सैड क्योंकि तुम तो मर ही गए ना भैया। बट यू नो व्हाट्स द सैडेस्ट? तुम कॉपर खा के मरे एंड नॉट कैडमियम। हे तुम्हाला कळलं का? जास्त त्या कॉपरच्या भांड्यामध्ये किंवा जास्त त्याच्याबद्दल एक मी ऐकलं होतं बरं का, त्या कॉपरच्या बॉटलमध्ये आपण म्हणतो ना, त्या बॉटल्स आजकाल खूप लोक वापरतात पाणी प्यायला, तर खूप त्याच्यामध्ये सारखं प्रत्येक सीझन मध्ये त्याच्यामध्ये पाणी प्यायचं नाही असं ऐकलं होतं मी। तर कोणत्या सीझन मध्ये पाणी प्यायचं ते मला कळलं नाही, पण या व्हिडिओ मधनं मला हे समजलं की कॉपर
हा मायक्रोब्सला मारतो, म्हणून त्यातलं पाणी पिणं चांगलं आहे. पण जेव्हा ते मायक्रोब्स मरून जातात त्याच्यानंतर ते आपल्या शरीरातले सेल्स पण खाऊन टाकतं. मग एवढ्या जास्त प्रमाणामध्ये कॉपरच्या ह्याच्यातली ताटातली म्हणजे ताटातनं जेवणं, त्यातनं पाणी पिणं, त्यातनं स्वयंपाक करणं, अशा सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. सो लोक म्हणतात म्हणून आपण ते करायचं असं नाही करायचं. त्याच्या मागचं आपल्याला माहित नसतात खूप साऱ्या गोष्टी. एक ट्रेंड येतो, मध्यंतरी एक ट्रेंड आला होता की गव्हांकुराने म्हणजे रोज सकाळी उठलं की गव्हांकूर खायचं, त्याने कॅन्सर होत नाही. तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये ते गव्हांकूर म्हणजे गहू मोड आणून ठेवायचे आणि मग ते खायचं. तर प्रत्येकाच्या घरामध्ये रोज सकाळी नाश्त्याला ते गव्हांकूर होते. थोडे दिवस तो ट्रेंड चालला आणि नंतर लोक विसरून गेले आणि मग नंतर ते लोकांना बोर व्हायला लागलं आणि ज्यांना कॅन्सर व्हायचा तो झालाच. म्हणजे सांगायचा मुद्दा एक असं एक ट्रेंड असतो समाजामध्ये की आता हे करायचं सगळे मग तेच करतात. पण त्याच्या मागचं पूर्ण आपल्याला माहिती नसेल सत्य काय, तर ते करण्यापूर्वी विचार करायचा. कैडमियम जैसा लाजवाब ऑर्नामेंटल मेटल का फंडा भी कुछ सेम है. पहनो तो ठीक, माप के खाओ तो भी ठीक, बट व्हाट इफ हद से ज्यादा खाओगे तो मिलेगा इससे बड़ा वाला सीख. क्योंकि इससे तुम्हारे फेफड़ों में पस जैसा सफेद पानी भरने लगेगा और लंग्स में पानी यानी कि ऑक्सीजन की कमी यानी कि सफोकेशन एंड अल्टीमेटली नॉट ओनली कैडमियम, गोल्ड एंड सिल्वर भी इसके सौतेले भाई है. मतलब जब तक तुम 23 या 24 कैरेट का महंगा गोल्ड या सिल्वर ठूस रहे हो तब तक सब चंगा. वो बात अलग है कि तुम 50,120 रुपए टॉयलेट में डुबा दोगे. नहीं, लिटरली, क्योंकि गोल्ड एंड सिल्वर डाइजेशन में कभी भी ब्रेक डाउन नहीं होते. यानी कि इट विल नॉट रिएक्ट विद एनी अदर मेटल प्रेजेंट इन द बॉडी और उनका यही हाल होगा. बट 23 या 24 कैरेट से सस्ता गोल्ड ठूस लिया ना तो आप सोन परा बन जाओगे. क्योंकि द गोल्ड वॉजंट इन प्योर फॉर्म, मतलब कि उसमें ऑब्वियसली दूसरे मेटल्स भी इन्वॉल्व थे, मतलब कि उन्होंने बॉडी में प्रेजेंट मेटल्स के साथ रिएक्ट भी किया होगा. और मतलब कि अब बाकी की बात करने का कोई भी मतलब नहीं, क्योंकि आपके हर बात से अब रियलिटी का नाता टूट चुका है. मतलब कि आपको हेलुसिनेशन हो रहा है और फिर अचानक से मिर्गी के झटके, और मिर्गी के झटके यानी कि चप्पल के फटके. थैलियम नाम तो सुना ही होगा. जितना अच्छा नाम है उतना ही गंदा टेस्ट है और उससे भी गंदे उसके इफेक्ट्स है. नहीं, सच कह रहा हूं. इफ आपने थैलियम को खा लिया ना तो उसके 2 इफेक्ट्स है. शॉर्ट टर्म हैंड्स एंड लेग्स सब सुन प्लस उल्टी. लॉन्ग टर्म दिल दर्द प्लस फेफड़ों में दर्द प्लस अब पूरा नर्वस सिस्टम सुन. और इसीलिए कहा जाता है डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. और हर थैलियम में अपना मुंह न मारे. एक तो थैलियम और दूसरा मर्क्यूरी और तीसरा लेड भी. हाँ, ये तीनों एक ही थाली के चट्टे बटे हैं एंड इनकी प्रॉपर्टीज काइंडा सिमिलर है. मर्क्यूरी खाने से होता है सारा दिन थकान प्लस डिप्रेशन प्लस सर दर्द प्लस सुस्ती प्लस चिड़चिड़ाहट प्लस कफिंग प्लस ब्रीदिंग प्रॉब्लम्स प्लस टाइटनेस प्लस बर्निंग पेन इन चेस्ट और लंग्स. आणि हा मर्क्युरी म्हणजे आपलं पारा, जो एकमेव लिक्विड एलिमेंट आहे, बरोबर ना, जो आपल्या थर्मोमीटर मध्ये पण असतो. आणि तो आपण थोडा जरी कंझ्युम केला तर काय होऊ शकतं हे वीडियो. और अंत में हो जाएगा तुम्हारा अंत बाय शॉक एंड परमानेंट ब्रेन डैमेज. तीसरा बचा लेड, जिसके बारे में तो भैया मैं यही कहूंगा कि दुनिया में कुछ भी खाओ पर भूल से भी कभी लेड मत खाओ. क्योंकि इफ लेड खा लिया ना तो आप जिंदगी में कभी भी कुछ और नहीं खा पाओगे. जी हाँ, लेड से होगा भूख का द एंड, जिसके चलते आप हो जाओगे वीक और आपका फिर से हो जाएगा गेम ओवर. लेकिन अब सोए क्या करे, करना है कुछ काम. आओ सुनाओ तुम्हें लेड का एक और एक फैक्ट, लेके साइंस का नाम. प्रेगनेंसी के टाइम पर प्लस पोस्ट प्रेगनेंसी के वक्त एक माँ को लेड कंजम्पशन कम करना चाहिए. क्यों? क्योंकि वो ब्रेस्ट मिल्क में जाता है और ब्रेस्ट मिल्क मतलब बेबीज फूड, विच अल्टीमेटली मीन्स बेबीज डेथ प्लस मदर्स डेथ. क्योंकि लेड तो उनके भी बॉडी में था ना. सो बिवेयर, लेड कैन बी क्वाइट डेंजरस एट सम टाइम. बट डू यू नो व्हाट इज डेंजरस एट ऑल द टाइम्स? पोलोनियम. पोलोनियम ऑक्सीजन ग्रुप का एक मेटालिक एलिमेंट है जिसका कलर या तो सिल्वरी ग्रे होता है या तो ब्लैक, और इसका ना ही कोई स्वाद है ना ही कोई स्मेल. बट डू यू नो विच पोलोनियम इज द मोस्ट टॉक्सिक? इट्स पोलोनियम 210. They're coming straight in. Trust me, I've got nothing. प्रूफ? वेल, वो साबित करने के लिए ना जान ही नहीं बचती. 1 ग्राम ऑफ पोलोनियम 210 इज इक्वल टू 50 मिलियन लोगों की मौत प्लस 50 मिलियन पीपल बीमार एंड देन उनकी भी मौत. और ये तो कुछ भी नहीं. डू यू नो कि उनकी मौत क्यों हो रही है? क्योंकि उनके बॉडी में पोलोनियम जाते ही उनके बॉडी के सेल्स खुद ही सुइसाइड करने लगते हैं. क्योंकि बॉडी में पोलोनियम के रेडिएशंस जाते हैं और बॉडी का ऑक्सीजन हो जाता है सिंगल एंड रेडी टू मिंगल. नो, डेस्परेट टू मिंगल. और डेस्परेट ऑक्सीजन पूरा टाइम उछल कूद करके बॉडी के सभी सेल्स को तोड़ देता है और उनके डीएनए को फोड़ देता है.
और लो परफेक्ट रेसिपी फॉर कैंसर। लेकिन बॉडी के सेल्स शाणे होते हैं, ऑक्सीजन के साथ मिंगल ना करना पड़े और कैंसर को ना झेलना पड़े, इसीलिए खुद ही खुदकुशी कर लेते हैं। और खुद की खुदकुशी से आप और आपकी फैमिली हो जाती है दुखी, और उसके बाद आपका अंत हो जाता है इनएविटेबल। और पोलोनियम को तो पता था कि वो मौत का कारण बन सकता है। He was smart. डंप तो आर्सेनिक है। I mean, आर्सेनिक मेटलॉइड खुद कंफ्यूज है कि उसे मेटल बनना है या नॉन मेटल। These people look and shine like metals, but ना मेटल जैसी ताकत है इनमें और ना ही मेटल जैसी औकात है इनमें, क्योंकि they are not even a good conductor of electricity. But no, I mean, yes, they are dumb but dangerous at the same time, क्योंकि if आपने आर्सेनिक खा लिया तो पूरी बॉडी खून से लथपथ हो जाएगी। साथ ही में न्यूरॉन्स का माइलिन शीथ डिस्ट्रॉय होने लगेगा। माइलिन शीथ आपके दिमाग के सर्किट्स का रबर कवर समझ लो, जो अगर गया तो दिमाग में शॉर्ट सर्किट, मतलब दिमाग की बत्ती गुल, और आपका हो जाएगा फुल एंड फाइनल सेटलमेंट। गॉश, क्या सारे एलिमेंट्स इतने ज्यादा खतरनाक है? क्या सब हमारे खून के प्यासे हैं? वेल, ना, नॉट ऑल। Like sulfur. Sulfur is less toxic in nature, जिससे आपको ज्यादा कुछ नहीं, बस सिर दर्द और पेट दर्द होगा एंड डायरिया। और ये फ्लश इस तरह लगातार 24 घंटे तक बचते रहेगा, और 24 घंटे के बाद आप टॉयलेट से मुक्त खुली हवा में सांस ले पाओगे। लेकिन ज्यादा मत ले लेना, क्योंकि हाँ श्योर ऑक्सीजन अप हेल्थ अप, पर ऑक्सीजन एकदम ज्यादा अप तो हेल्थ एकदम ज्यादा डाउन, क्योंकि ओवरडोज ऑफ ऑक्सीजन से होता है धुंधलापन इन आंखें, प्लस कानों में टन टनाटन घंटी का बजना, जिसके चलते आपको सुनाई तो नहीं देगा, बट साथ में यू विल आल्सो फील कंफ्यूजन ही कंफ्यूजन, और सोल्यूशन का कुछ पता नहीं, क्योंकि आपके ब्रेन का कंफ्यूजन मोड ऑन हो चुका होगा। बट टेंशन नको, सब कुछ टेम्पररी है और सब जल्द ही ठीक हो जाएगा बिना ज्यादा कुछ लोचा। सो नाइस, दीज आर क्वाइट फ्रेंडली वंस। But someone is not. फ्लोरीन, क्योंकि फ्लोरीन खाने से बूम। फ्लोरीन समझ के फ्लावर समझा क्या? फायर है, बूम फायर। मॉइस्ट के कांटेक्ट में आते ही बूम, एंड देन गेट्स इट फ्लाई साइनिंग ऑफ। जय हिंद दोस्तों। चलो, संपला हा व्हिडिओ। थोडा मजेशीर होता, पण मला असं वाटलं की आज आपण ह्याच्याबद्दल थोडं बोललं पाहिजे। म्हणजे काही यातले जे एलिमेंट्स असतात जे आपल्याला थोडी त्याच्याबद्दल क्युरिओसिटी असते, सगळ्यांची नावं पण आपल्याला माहित नसतात, पण असे मजेशीर व्हिडिओ बघितले की आपल्याला त्यातले काही एलिमेंट्स चांगले लक्षात राहतात, बरोबर का? आता आपल्या टॉपिकचे डिस्कशनच्या टॉपिक मधला दुसरा जो मुद्दा होता तो काय होता बरं? आपण हायड्रोजनचे हे बघूया आता, आयसोटोप्स बघूयात काय? 2 मिनिट। हायड्रोजनचे आयसोटोप्स कोणते असतात आणि कसे असतात? 2 मिनिट, आणि मग आपण रेडिओ ऍक्टिव्हिटीकडे जाऊ, मग कार्बन डेटिकडे। खूपच चांगला होता ना, मजेशीर होता, मला पण फार मज्जा वाटली। चला आपण आता हायड्रोजन बघूया। पहिल्यांदा मी तुमचे मेसेजेस 2 मिनिटांनी चेक करते, थांबा। आधी मला तुम्हाला जरा हे दाखवू द्या। Isotopes of hydrogen. आवाज येतोय असं मला वाटेल। Let's study all 3 isotopes in detail. Protium, 1H1. The nucleus of the protium contains only 1 proton. Deuterium, or heavy hydrogen, 1H2 or D. The nucleus of the deuterium contains 1 proton and 1 neutron. Tritium, 1H3 or T. The nucleus of the tritium contains 1 proton and 2 neutrons. Thus, their mass numbers are 1, 2, and 3 respectively. In nature, among all 3 isotopes, the amount of protium is maximum. Its atoms are 5,000 times more than deuterium atom. Tritium atoms present in the naturally occurring hydrogen atoms is in the ratio of 10 raised to 17 is to 1. Tritium is very unstable and it possesses the radioactive property. These 3 isotopes have the same electronic configuration, and therefore their chemical properties are the same. But their physical properties and their reactivity of their chemical reactions are different.
Normally, the protium is more active than the deuterium. Some properties of protium and deuterium are shown. Boiling point of hydrogen is 20.4 Kelvin, and its melting point is 13.8 Kelvin. Boiling point of deuterium is 23.9 Kelvin, and its melting point is 18.7 Kelvin. Generally, heavy water used in nuclear reactors contains deuterium. I knew I was underwater. आता आपण जे बोललो ते ह्याचे म्हणजे हायड्रोजनचे आयसोटोप्स कोणते हे याच्याबद्दल आपण बोललो आता. तर हायड्रोजनचे 3 आयसोटोप असतात. मी तुम्हाला जे सांगितलं तुम्हाला एकदा मी लेक्चरमध्ये पण सांगितलं बरोबर. आणि त्याच्यातला ट्रिटियम हा जो आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी आहे असा हायड्रोजन पण एक आहे. म्हणजे जनरली आपण विचार नाही करत की हायड्रोजनमध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी असेल का, पण ती आहे. मगाशी कोणतरी काहीतरी मेसेज केला होता, काय केला होता, मध्येच काहीतरी मेसेज होता, मी व्हिडिओ ऑन करण्याच्या याच्यात तो राहून गेला. ओके, काही वेगळा मेसेज नाहीये ना कोणाचा, ठीक आहे. चला, काही असेल तर तुम्ही नंतर मला सांगा माईक ऑन झाल्यावर. आता थोडस आपण माझा आहे काय, माझा आहे काय मेसेज आहे, आवाज येत नाहीये, काय आहे धनंजय वाघ तुमचा मेसेज काय आहे, सांग बरं पुन्हा, मी थांबते. हो बरं, यू आर ऑडिबल. हा या मुलांना तुमचे माईक ऑन केलेत आता, सांगा आवाज येत नाहीये का माझा. मी हे बंद करू का जरा, कॅमेरा बंद करू माझा. इमारत कोणती आहे, इमारत, अरे ते बुर्ज खलिफा म्हणतात ना, मॅनमेड सगळ्यात मोठी इमारत तीच आहे ना. पण इमारत ओके. चला आता आपण जरा आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे जाऊया. तिसरा मुद्दा आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी बद्दलचा, बरोबर ना. आपण तिसरी गोष्ट जी बोललो होतो की किती रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि ते कसे आहेत, त्याचा व्हिडिओ आपण जरा बघूया. 2 मिनिट थांबा. छोटे छोटे व्हिडिओ आहेत पण आपल्या टॉपिकशी रिलेटेड आहेत ते सगळे. सो तुम्हाला एक प्रकारचं थोडंसं काहीतरी वेगळं खाद्य मिळेल डोक्याला. आणि शिवम काय बोलायचंय का. ओके चला, तुम्ही मेसेज टाकून ठेवा, आपण बघूया. चला आता मी टाकते आपला, हा हे शेअर करते, चला बघूया. रेडियो एक्टिव एलिमेंट के बारे में सुनते ही हमारे मन में अनेकों विचार आने लगते हैं। ज़्यादातर लोगों के मन में रेडियो एक्टिव एलिमेंट के बारे में विचार विनाशकारी होते हैं, लेकिन हम आपको बता दें कि पीरियोडिक टेबल में जितने रेडियो एक्टिव एलिमेंट मौजूद हैं उनमें से कुछ ही डेंजरस होते हैं। आज के समय में रेडियो एक्टिव एलिमेंट का महत्व काफ़ी ज़्यादा है। ज़्यादातर रेडियो एक्टिव एलिमेंट का प्रयोग न्यूक्लियर एनर्जी प्रोडक्शन में तथा न्यूक्लियर वेपन बनाने के लिए किया जाता है, और इनमें कुछ रेडियो एक्टिव एलिमेंट का प्रयोग मेडिकल फील्ड के अलग अलग हिस्सों में किया जाता है। रेडियो एक्टिव एलिमेंट के इतने उपयोग होने के कारण हमारे मन में यह क्वेश्चन आता है कि पूरे वर्ल्ड में रेडियो एक्टिव एलिमेंट की संख्या कितनी होगी। आज हम इन्हीं रेडियो एक्टिव एलिमेंट से जुड़े कुछ सवालों के बारे में जानेंगे, जैसे पीरियोडिक टेबल में कितने रेडियो एक्टिव एलिमेंट पाए जाते हैं, कितने रेडियो एक्टिव एलिमेंट प्रकृति में पाए जाते हैं और कितने आर्टिफिशियली बनाए जाते हैं, क्या सभी रेडियो एक्टिव एलिमेंट विनाशकारी होते हैं, कितने रेडियो एक्टिव एलिमेंट का प्रयोग न्यूक्लियर एनर्जी प्रोडक्शन में किया जाता है और कितने न्यूक्लियर वेपन बनाने में। मॉडर्न पीरियोडिक टेबल में कुल रेडियो एक्टिव एलिमेंट की संख्या 38 होती है, लेकिन मौजूद टोटल नंबर ऑफ रेडियो एक्टिव एलिमेंट की संख्या 37 है। एक्टिनाइड ग्रुप का एक एलिमेंट का खोज करना अभी बाकी है, इसलिए पीरियोडिक टेबल में एक्टिनाइड ब्लॉक खाली छोड़ा गया है। जिनको नहीं पता कि एक्टिनॉइड क्या होते हैं वो ये जान ले कि एक्टिनाइड वो रेडियो एक्टिव एलिमेंट होते हैं जो कि रेडियो एक्टिव डीके यानी जब उनका न्यूक्लियस टूटता है तब उनमें से न्यूक्लियर एनर्जी रिलीज होती है। अब आते हैं दूसरे क्वेश्चन की ओर, कितने रेडियो एक्टिव एलिमेंट प्रकृति में पाए जाते हैं और कितने आर्टिफिशियली रिएक्टर की मदद से बनाए जाते हैं। 28 ऐसे रेडियो एक्टिव एलिमेंट हैं जिनको न्यूक्लियर रिएक्टर की मदद से बनाया गया है, जिनमें कि प्लूटोनियम भी आता है, और 10 रेडियो एक्टिव एलिमेंट प्रकृति में पाए जाते हैं जिसमें थोरियम और यूरेनियम आते हैं।
और तीसरा क्वेश्चन, क्या सभी रेडियो एक्टिव एलिमेंट विनाशकारी होते हैं? जी हाँ, सभी रेडियो एक्टिव एलिमेंट इंसानों के लिए खतरनाक होते हैं, क्योंकि अनस्टेबल न्यूक्लियाई होने के कारण उनमें से एनर्जी रेडिएशन के फॉर्म में बाहर आता है। रेडियो एक्टिव एलिमेंट की छोटी मात्रा घड़ी में यूज की जाती है, जिसको रेडियम कहते हैं, जो कि रात में ग्लो करता है। और चौथा क्वेश्चन था कि कितने रेडियो एक्टिव एलिमेंट का प्रयोग न्यूक्लियर एनर्जी प्रोडक्शन तथा न्यूक्लियर वेपन बनाने के लिए किया जाता है। हम आपको बता दें कि पूरे दुनिया में ज़्यादातर यूरेनियम एंड प्लूटोनियम का उपयोग न्यूक्लियर एनर्जी प्रोडक्शन में किया जाता है। यूरेनियम एंड प्लूटोनियम के कई सारे आइसोटोप होते हैं, जिसमें यूरेनियम 233 और 235 का उपयोग कमर्शियल एनर्जी प्रोडक्शन में किया जाता है। न्यूक्लियर वेपन में ज़्यादातर उपयोग होने वाले एलिमेंट यूरेनियम 235 एंड प्लूटोनियम 239 हैं, जिनमें प्लूटोनियम का उपयोग सबसे ज़्यादा होता है। धन्यवाद। धन्यवाद, थँक्यू। थोडीशी वेगळी माहिती होती, म्हणजे पिरियॉडिक टेबल मध्ये आपण बघितलंय की त्याची रचना कशी असते, काय असतं पिरियॉडिक टेबल, आणि त्याच्यामधले कुठले एलिमेंट कुठे आहेत. एक मिनिट, तुम्हाला पिरियॉडिक टेबल बघायचं होतं ना? थांबा, बोला. म्हणजे तुम्ही माईक ऑन असेल तर बोला, म्हणजे ते पण आपण गोष्टी बोलूयात. माईक ऑन आहे का तुमचे? बंद वाटतं. ठीक आहे, एक मिनिट, मी आपलं पीपीटी पण ऑन करते आणि त्याच्यामध्ये आपण हे बघूयात, काय पिरियॉडिक टेबल पण बघूया. एक क्वेश्चन होता कोणाला तरी, तो क्वेश्चन वाचा आता, म्हणजे सांगा, टाका ग्रुप वरती, मी बघते. एक मिनिट हा, आणि मी पीपीटी ऑन करते, म्हणजे तुम्हाला इकडे ते पिरियॉडिक टेबल दिसेल. खूपच छोटं आहे ते, थोडं मोठं चित्र बघू आपण, जसे सगळंच व्यवस्थित आलेलं असेल. हे आहे का, येईल का पाहिजे असं वाटतंय मला. मुलांनो 2 मिनिट थांबा. क्लिअर नाही येते हे. एक काम करते मी, त्याला वर्ड डॉक्युमेंट वरच घेते, ह्याच्यात दिसत नाहीये ते. थांबा रे, तुम्ही काय बोलताय ते मला कळू दे. एक क्वेश्चन होता, काय क्वेश्चन होता सांगा. टाका ना तिकडे. तुम्ही हा व्हिडिओ लावण्याआधी काय सांगितलं प्लीज सांगा. मी हा व्हिडिओ लागण्याआधी काय सांगितलं? मी हेच सांगितलं की आपण पिरियॉडिक टेबल बद्दल बऱ्याचशा गोष्टी बोललो, आणि आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी हा मुद्दा पण बोललो होतो, आणि हायड्रोजनचे 3 आयसोटोप असतात, त्यातला तो तिसरा जो होता, हायड्रोजनचे 3 आयसोटोप असतात, तर तिसरा जो होता एक ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. तर ट्रिटियम जो आहे तो पण रेडिओ ऍक्टिव्ह आहे, हे आम्ही मगाशी बोलले होते. आणि मग रेडिओ ऍक्टिव्हिटी बद्दलचे किती एलिमेंट्स पिरियॉडिक टेबल मध्ये आहेत वगैरे हे बघायचं होतं. आता तिसरा व्हिडिओ बघायचा का आपण, तो आहे कार्बन डेटिंग बद्दलचा. आता तुम्ही म्हणाले काय तुम्ही आता हे काय कुठून शोधून काढले कार्बन डेटिंग, पण मला असं वाटलं की हा खूप महत्वाचा विषय आहे. कार्बन डेटिंग बद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. जुन्या गोष्टी, म्हणजे जुन्या काळातल्या ज्या गोष्टी असतात, पुरातत्व विभागातनं सापडलेल्या ज्या गोष्टी असतात, त्यांचा अभ्यास करताना ह्याचा कार्बन डेटिंगचा अभ्यास करतात. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं मगाशी आपण जेव्हा बोललो की त्या रामसेतू पिक्चर मध्ये तो जो पाण्याच्या खाली जो त्या याच्यातला खडक होता ना, म्हणजे ज्याने तो सेतू बांधलाय, असा तो खडक शोधून काढला त्यांनी, आणि त्याला त्या लॅब मध्ये घेऊन आले, आणि तिकडे त्याला चेक केलं की हा किती वर्षापूर्वीचा असेल. तुम्हाला लक्षात असेल तर त्यांनी काय केलं होतं, त्याला
त्या खडकाचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्याला एका मशीन मध्ये टाकलं आणि त्या मशीन मध्ये चेक केलं की हा किती वर्ष जुना आहे. तर त्या मशीन मध्ये आपल्याला काही डोकं चालवायचं नसतं, ती ऑटोमॅटिक सगळं शोधून काढते आणि आपल्याला सांगते की हे किती वर्ष जुनं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जी प्रोसिजर करायला सांगितली ती केली की आपोआप आपल्याला समजतं की आपल्याकडे असलेलं सॅम्पल किती वर्ष जुनं आहे. ठीक आहे, तर ते ऑलरेडी त्या मशीनची स्मार्टनेस येतो की म्हणजे मशीनच तेवढी स्मार्ट आहे की तुम्ही त्याचे सॅम्पल टाकलं की तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा रिझल्ट येतो. असंच स्मार्ट मशीन मी तुम्हाला विचार करत होते खरं तर आज पण ह्याच्यामध्ये HPLC GC असे खूप महत्वाचे आणि वेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात इंडस्ट्रीमध्ये. ते इन्स्ट्रुमेंट्स मी हाताळले आहेत. मी जेव्हा कंपनीमध्ये जॉब करत होते तेव्हा ते सगळे इन्स्ट्रुमेंट्स मी हाताळले होते. तर मला असं वाटलं की तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगावी जेणेकरून तुम्हाला समजेल की असे हे इन्स्ट्रुमेंट असतात. सो तो एक विचार होता, पण म्हणलं ठीक आहे ते आपण सगळं नंतर बघू. आज तुम्हाला इंटरेस्टिंग टॉपिक जे आहेत ते दाखवू आधी. तर आता त्यातला जो लास्ट टॉपिक आहे कार्बन डेटिंग, तो आपण आता बघूया. थांबा, लेट मी शेअर दॅट विथ यू. Wish we could finish a book in a matter of minutes and remember everything intact. क्या आपने कभी सोचा है कि किसी पुरानी चीजों की आयु का पता कैसे किया जाता है? कार्बन डेटिंग वह विधि है जिसके द्वारा आयु की गणना की जाती है. तो दोस्तों, आज के इस वीडियो में कार्बन डेटिंग के बारे में विस्तार से जानेंगे. क्या है कार्बन डेटिंग? मान लीजिए कोई पुरातात्विक खोज की जाती है या वर्षों पुरानी कोई मूर्ति मिल जाती है, तो कैसे पता चलेगा कि वह कितनी पुरानी है? कार्बन डेटिंग वो विधि है जिसकी सहायता से उस वस्तु की आयु का अंदाजा लगाया जाता है. इस विधि से जीवन काल की गणना की जाती है. इसे रेडियो कार्बन डेटिंग और एब्सोल्यूट डेटिंग भी कहा जाता है. इसको लेकर भी कई सवाल है. कई बार इससे भी सही उम्र का अंदाजा नहीं लग पाते हैं. हालांकि इसकी सहायता से वर्ष की सीमा का पता लगाया जा सकता है. रेडियो कार्बन डेटिंग विधि. हमारे वायुमंडल में कार्बन के 3 आइसोटोप मौजूद हैं, जो पृथ्वी के प्राकृतिक प्रक्रियाओं के हिस्से के रूप में होते हैं. कार्बन के यह 3 रूप कार्बन 12, कार्बन 13 और कार्बन 14 है. कार्बन डेटिंग के लिए कार्बन 14 की आवश्यकता होती है, जिसमें कार्बन 12 और कार्बन 14 के बीच का अनुपात निकाला जाता है. कार्बन 14 कार्बन का रेडियोधर्मी आइसोटोप है. इसका अर्ध आयुकाल 5730 साल से भी अधिक है. कार्बन डेटिंग को रेडियोएक्टिव पदार्थ. एक मिनिट, एक थोडंसं महत्वाचं सांगते. 5730 वर्ष ही त्याची हाफ लाईफ आहे. म्हणजे कार्बन 14 जर 1 ग्रॅम असेल एखाद्या सॅम्पल मध्ये, तर 5730 वर्षांनंतर ते अर्धा ग्रॅम होईल. म्हणजे अर्धा होण्याकरताचा जो वेळ असतो रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स मध्ये, म्हणजे त्याला आपण त्याच्यामधनं जे अल्फा बीटा आणि गेमा रेडिएशन बाहेर पडतात त्याच्यामधनं तो एलिमेंट बदलतो, म्हणजे तो मूलद्रव्य बदलून जातं. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक पिशवी आहे आणि त्याच्यामध्ये आपण खूप सामान भरले 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 एवढं भरले की ती पिशवी फुटून गेली. आठवतंय? आपण रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट बोललो होतो. तेच होतं एखाद्या न्यूक्लियसमध्ये. जो रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये खूप सामान भरलेलं असतं. भरून 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 तो एकदा फुटण्याचा प्रयत्न करतो, पण एकदम बाहेर पडत नाही. हळू 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 त्याच्यामध्ये बदल होतात. आता कार्बन डेटिंग मध्ये आपण कार्बनचा कार्बन 14 हा आयसोटोप घेतोय, म्हणजे हे समस्थानिक घेतोय कार्बनचं. जनरली आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये कार्बन 12 आहे आणि कार्बन 14 पण आहे, पण कार्बन 14ची क्वांटिटी खूप कमी असते. म्हणूनच आता जुने सॅम्पल जे आपल्याला सापडलेले आहेत, आय डोंट नो दुसरे क्लास तुमचे माहित नाही रे, हा आपला शेवटचा व्हिडिओ, वेळ संपत आली. तर त्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण कार्बन 12 आणि कार्बन 14 ह्याचं प्रमाण चेक करून सांगितलं जातं की किती वर्षापूर्वीचं हे सॅम्पल असेल. तर 5730 ही एवढ्या वर्षामध्ये त्याचं वजन कमी होईल, त्याचं व्हॉल्यूम कमी होईल, कितीने हाफ नाही. वजन म्हणण्यापेक्षा त्याची क्वांटिटी कमी होईल. 1 ग्रॅमचा अर्धा होईल, त्याला 5730 वर्ष लागतील. आता पुढचं बघा.
पदार्थों की आयु सीमा निर्धारण करने में प्रयोग किया जाता है। यह विधि कई कारणों से विवादों में भी रही है। वैज्ञानिकों के मुताबिक रेडियो कार्बन का जितनी तेजी से क्षय होता है, उससे 27 से 28% ज्यादा इसका निर्माण होता है, जिससे संतुलन की अवस्था प्राप्त होना मुश्किल हो जाता है। रेडियो कार्बन डेटिंग का इतिहास 1949 ईस्वी में शिकागो विश्वविद्यालय के विलियर्ड लिबी और उनके साथियों ने रेडियो कार्बन डेटिंग तकनीक का आविष्कार किया था, जिसके लिए उन्हें 1960 ईस्वी में इस कार्य के लिए रसायन विज्ञान के नोबेल पुरस्कार से नवाजा गया। उन्होंने कार्बन डेटिंग के माध्यम से पहली बार लकड़ी की आयु पता की थी। रेडियो कार्बन आयु अंकन पद्धति। कार्बन के प्राकृतिक रूप से पाए जाने वाले 3 आइसोटोप में कार्बन 12 और कार्बन 13 सामान्य स्थिर कार्बन हैं, जो लगभग 93 और 1 के प्राकृतिक अनुपात में होते हैं। लेकिन कार्बन 14 रेडियो सक्रिय कार्बन है। हरित पादपों द्वारा जब प्रकाश संश्लेषण प्रक्रिया संपन्न की जाती है, तो उसके लिए जिस कार्बन डाइऑक्साइड की जरूरत होती है, उसमें कार्बन 12 एवं कार्बन 14 दोनों ही मौजूद होते हैं। इस प्रक्रिया के द्वारा ही भोज्य पदार्थ या ग्लूकोज का निर्माण होता है। अतः इसमें जो कार्बन उपस्थित होते हैं, वह भी इन दोनों ही रूपों में पाए जाते हैं। जब जंतुओं द्वारा इन पादप उत्पादों को खाया जाता है, तो कार्बन के ये दोनों ही रूप कार्बन 12 और कार्बन 14 जंतु के शरीर में भी मौजूद होते हैं। जब किसी जीव की मृत्यु होती है, तो उसमें कार्बन 12 की मात्रा तो यथावत बनी रहती है, परंतु समय बीतने के साथ कार्बन 14 की मात्रा घटती चली जाती है, क्योंकि कार्बन 14 एक रेडियो सक्रिय तत्व है, अतः इसका विघटन होता है। ऐसे में कार्बन 12 एवं कार्बन 14 के अनुपात के आधार पर हम इस बात का पता लगा सकने की स्थिति में होते हैं कि कोई भी जीवाश्म कितना पुराना है, अर्थात उसका जीवन काल क्या रहा होगा। किसी भी जीव के जीवित रहने की स्थिति में कार्बन 12 एवं कार्बन 14 का अनुपात हमेशा स्थिर होता है, जो कि 1012 और 1 अनुपात में होता है। रेडियो कार्बन डेटिंग का उपयोग। किसी चट्टान की आयु का पता कार्बन डेटिंग से तभी लगाया जा सकता है, जब उसके नीचे कोई कार्बनिक पदार्थ हो, जैसे कि किसी पौधे के अंश या कोई मरा हुआ जीव। इससे यह पता लगाया जा सकता है कि वह चट्टान कितने साल की है। कार्बन डेटिंग से उस पदार्थ की आयु का पता लगाया जा सकता है जिसमें कार्बनिक पदार्थ हो, जैसे कि लकड़ी, चारकोल, हड्डी, पेंटिंग, बाल, कीड़ा, चमड़ा और फल आदि। यह आयु भी अनुमानित ही होती है, सटीक नहीं। अब आप कार्बन डेटिंग के बारे में समझ गए होंगे कि कार्बन डेटिंग क्या है, यह कैसे काम करता है और किस वस्तु पर उपयोग किया जाता है। तो दोस्तों, आपको ये वीडियो कैसा लगा हमें कमेंट में बताएं। और मुझे सीधा बताएं इमीडिएटली, क्योंकि वीडियो खत्म हो चुकी है और हमारी क्लास भी खत्म होने को आ गई है। आई वॉन्ट टू टॉक, आई वॉन्ट टू लिसन। चलो, जिन जिन लोगों को माइक आपका ऑफ कर दिया है, मैं आपका थोड़ा माइक ऑन कर देती हूँ। कहाँ से आपको ऑन करना होगा? यहाँ से शायद। हे सगळं मी शिकून गेला पाहिजे। तुम्हाला म्यूट केलंय, नाही म्यूट केलंय, कुठून केलंय? संगीता मैम, इनको जरा अनम्यूट कीजिए ना सबको। कहाँ से करना है? मुझे ढूंढ के निकालना पड़ेगा ये। हाँ मैम, मैं करती हूँ। मुझे बता दीजिए ऑप्शन कहाँ होता है, मैं भूल जाती हूँ हमेशा। थैंक यू। जो लॉक साइन है ना, लॉक साइन सा दिख रहा है ना, अच्छा, हाँ, राइट हैंड कॉर्नर पे, हाँ, वहाँ पे नीचे सर्च करेंगे, टर्न ऑन देयर माइक दिख रहा है, माइक्रोफोन। इसको मैं सिलेक्ट कर रही हूँ। हाँ, अब ऑन हो गया। हो गया, ओके, चलो। बहुत अच्छा। हेलो टीचर, बोला। टेबल ग्रुप में डाला था।
होमवर्क काय होमवर्क मॅम होमवर्क काय आहे सांगा ना. होमवर्क मॅम, तुम्हाला काय? चला मॅम, काय होमवर्क तुम्हाला देते मी. आज आपण 3-4 वेगवेगळ्या गोष्टी बोलले बरं का. पिरियोडिक टेबल, त्याच्यामधली रेडिओ ऍक्टिव्हिटी, हायड्रोजनची आणि कार्बनची, अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी आपण बोललो. आज सगळ्यात जास्त तुम्हाला काय इंटरेस्टिंग वाटतं? पिरियोडिक टेबल, रेडिओ ऍक्टिव्हिटी, कार्बन आणि हायड्रोजनची रेडिओ. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. क्लोरीनचे पण आयसोटोप असतात ते रेडिओ ऍक्टिव्ह असतात नसतात हे शोधून काढा. सगळ्याच एलिमेंट्सचे आयसोटोप रेडिओ ऍक्टिव्ह असतात का? मग काही लोकांचे आयसोटोप रेडिओ ऍक्टिव्ह का असतात? शोधून काढा. बोला. कोणाला हॅलो टीचर. बोलायचंय? बोला. टीचर जेव्हा आपण कॉपर बद्दल आधी बोलू द्या. टीचर जेव्हा आपण कॉपर बद्दल शिकवत होतो तर तुम्ही बोलला की तुम्हाला पण नाही माहित की कॉपरचं म्हणजे कॉपर मधलं पाणी आपण कोणत्या सीझन मध्ये प्यायला हवं. तर आपण आहे ना म्हणजे मोस्टली ते पावसाळ्यामध्ये जेव्हा सर्दी खोकल्याचे असे दिवस येतात तर तेव्हा ते पिलेलं चांगलं असतं. पण 6 ते 8 तासांच्या वर जर का आपण ते पाणी त्या कॉपरच्या भांड्यात ठेवून पिलं तर ते उलट रिॲक्ट व्हायला लागतं. म्हणजे ते थंड असतं ना तर ते उष्णता आपल्या शरीरामध्ये प्रोड्यूस करतं. आणि जेव्हा आपण ते म्हणजे उन्हाळ्यात वगैरे पितो तर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होतात. जसं की हळीताप येणं वगैरे, उन्हाळ्यामध्ये पुरळ उठता त्या चेहऱ्यावर किंवा पूर्ण शरीरावर उठणं अशी त्याची साईड इफेक्ट पण होता. म्हणून जे कॉपरच्या भांड्यातलं पाणी ते पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये थोडंसं पिणं योग्य आहे. पण ते 1 ते 2 लिटरच्या वर एका दिवसात बरोबर, लॉजिक करेक्ट आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं ना की कॉपर जम्स ना मारतं. तर जम्स मॅक्झिमम कधी असतात? पावसाळ्यामध्ये असतात. आणि हिवाळ्यामध्ये कधी? ट्रान्झिशन स्टेट. केव्हाही बघा, उन्हाळ्यातून पावसाळा, पावसाळ्यातून हिवाळा आणि हिवाळ्यातून जेव्हा पुन्हा उन्हाळ्याकडे जातो ना, हे ट्रान्झिशनचे सगळे महिने रोगट असतात. तुम्ही बघा, कधी पण बघा. जेव्हा आता पावसाची सुरुवात होते ना, सगळे लोक आजारी पडतात. जसं आपण पावसाळ्यामध्ये ऍडजस्ट व्हायला लागतो तसं आपल्याला समजलेलं असतं की सगळ्यांना सर्दी खोकले ताप येऊन गेलेले असतात, आपण ऍडजस्ट होतो. मग क्लायमेट बदललं, हिवाळा आला की परत लोकांना सर्दी खोकले ताप. हे ट्रान्झिशनचे सगळे जे सीझन्स असतात ना, त्याच्यामध्ये खूप सारे जर्म्स असतात. तर त्यावेळेला ऍक्च्युली हे घेणं चांगलं आहे. पण तरी सुद्धा जसं की किती प्रमाणात घ्यायचं आणि ज्या बॉटल्स आपण घेतो त्या किती प्युअर असतात, ते शेवटी अॅलॉय आहेत, ते कशाचे तरी बनलेले आहेत, ते काही प्युअर कॉपर नाही. असं सगळं टेन्शन घेण्यापेक्षा आपलं माठातलं पाणी प्यायचं, उकळलेलं पाणी प्यायचं, जे आपल्याला माहिती ते आपण प्यायचं. चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा न केल्या पाहिजे. ओके नाही? मग तिने सांगितलेली माहिती बरोबर होती, पण ते खरं आहे. आपल्याकडे ज्या वस्तू असतात, आता माझ्याकडे पण एक कॉपर बॉटल आहे, पण मला भीती वाटते त्या कॉपर बॉटलची. म्हणजे नुसतेच दिसायला सुंदर आहे पण माहिती नाही ना ती किती क्वांटिटीची, किती प्युरिटीची बनली.